नमस्कार. आज आपण पाहणार आहोत क्रिएट अपार आय डी. आता अपार आय डी काय आहे तर घाबरू नका, मी सांगते. खूप सोपं आहे आणि ते आपल्याला फक्त 3 स्टेपमध्ये तयार करायचं आहे. बघूया तर मग कसं. सर्वात प्रथम आपण जाणार आहोत पोषण ट्रॅकरवर. हे आहे आपलं पोषण ट्रॅकर. चला ओपन करूया. पोषण ट्रॅकर ओपन झाल्यावरती आपल्यासमोर येणार आहे हा पेज, जो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ह्याला म्हणतात बेनिफिशरी. आणि हे एपमध्ये बेनिफिशरीमध्ये जाऊया. आता आपण आलो आहोत बेनिफिशरीमध्ये. बेनिफिशरीमध्ये आल्यावरती तुम्हाला तर माहिती आहे हा पेज ओपन होतो. आता अपार आय डी कोणाची क्रिएट करायची आहे तर लक्षात ठेवा, अपार आय डी हे 3 ते 6 वर्षाच्या मुलाची आपण तयार करणार आहोत. कोणाची? 3 ते 6 वर्षाच्या मुलांची. चला मग पाहूया. आता इकडे 3 ते 6 वर्षाचं ग्रुपच्या मुलं दिसत आहेत, ते आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्यावरती हे 3 ते 6 वर्षाच्या मुलांची हे सर्व लिस्ट तुम्हाला समोर दिसत आहे. आता मला ह्या मुलीची अपार आय डी तयार करायची आहे. तर पाहूया कसं करायचं ते. सर्वप्रथम आपण हे जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत ना, त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. आता बघा, इथे आपल्याला नवीन क्रिएट करायला सांगितलं आहे. ते आहे अपार आय डी. क्रिएट रिट्राइव अपार आय डी. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपण ह्या पेजवरती येणार आहोत. आता हे सर्व झालं फर्स्ट स्टेप. इथपर्यंत आपण फर्स्ट स्टेपवरती आलो. आता आपल्याला जायचं आहे स्टेप 2. स्टेप 2मध्ये हा जेव्हा पेज आपल्यासमोर ओपन होतो तेव्हा त्याच्यामध्ये तो जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं नाव येतं. त्याच्यानंतर त्याचा आधार क्रमांक. आता त्याचा आधार क्रमांक आहे तो 4 नंबरचा आधार क्रमांक. शेवटचे जे 4 नंबर आहेत ते आधार क्रमांक तुम्हाला इथे दिसणार आहेत. त्यानंतर त्या लाभार्थ्याची जन्मतारीख, ते अंक आपल्याला इथे दिसणार आहेत. त्यानंतर त्याचं लिंग, तो फिमेल आहे की मेल आहे ते इथे आपल्याला दिसत आहे. आणि त्याचा मोबाईल नंबर. आता हे सर्व पेज हे सर्व पाहिल्याच्या नंतर आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहिलं आहे मी कुठे क्लिक केलं ते. हे बघा, ह्या बॉक्सवरती मी क्लिक केलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं स्क्रोल करून पुढे वरती जाऊया. आता इथे आपल्याला विचारलं काय आहे, रिलेशनशिप विथ चाइल्ड. म्हणजे आता आपण इथे आधार कार्ड कोणाचं घेणार आहोत. अपार आय डी तयार करण्यासाठी आपल्याला आई, वडील किंवा पालकांचा आधार कार्ड लागणार आहे. इथे जो आधार कार्ड आहे आणि इथे आपण अपार आय डी क्रिएट करण्यासाठी आपल्याला पालकांचा म्हणजे आई, वडील किंवा पालक ह्यापैकी कोणाचंही एकाचा आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे. तर आता तुम्ही ठरवायचं की तो तुमच्याकडे कोणाचा आधार कार्ड आहे. तर आता हे पेज आपण स्क्रोल केला, तिथे आपल्याला आला आहे रिलेशनशिप विथ चाइल्ड. म्हणजे ज्याचा आपण आधार कार्ड तिथे नंबर टाकणार आहोत तो त्याचं रिलेशन म्हणजे त्याचं नातं त्या लाभार्थ्याबरोबर काय आहे. जसं आता मी आईचं आधार कार्ड इथे यूज करते, लाभार्थ्याचे आईचं आधार कार्ड मी इथे यूज करणार आहे. तर मी तिथे लिहिणार आहे. इथे आपण क्लिक करायचं आहे. हा बघा, हे जे छोटं चिन्ह दिसतंय व्ही सारखं, त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता इकडे असं निवडा म्हणून येणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, इथे आहे आई, वडील आणि संरक्षक म्हणजे पालक. जसे आजी, आजोबा, काका, काकी, आत्या, मामा, मामी, हे ते त्यांना संरक्षक म्हणतात. आणि असे तुम्हाला आता ह्यातून तुम्हाला कोणाचा आधार कार्ड तिथे नंबर टाकायचा आहे तो तुम्ही त्याच्यातून निवडायचा आहे. तर मी आता इथे निवडते आई. मला इथे आईचं आधार कार्ड टाकायचं आहे म्हणून मी आईवरती क्लिक करणार आहे. बघा, इथे लिहून आलं आहे, तुम्हाला दिसत असेल रिलेशन विथ चाइल्ड. मी तिथे आई टाकलं आहे. आता पालकाचे नाव. आता इथे बघा, आपोआपच तिच्या पालकाचं नाव आलं आहे. मी तिथे काहीच नाव वगैरे लिहिलं नाही. मी तिथे आई लिहिल्यावरती तिथे त्या लाभार्थ्याच्या आईचं नाव आपूनच आलं आहे. तुम्हाला दिसत असेल तुम्हाला. आता त्यानंतर आहे ऑथेंटिकेशन मेथड म्हणजे UID नंबर. आता इथे आपल्याला ऑथेंटिकेशन ID नंबर टाकायचा आहे. हे बघा, हे जे दिसतं आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला आईचा आधार क्रमांक जो आहे, नंबर आहे, तो आपल्याला इथे टाकायचा आहे.
हा बघा, मी आता इथे तिचा आधार नंबर टाकलेला आहे. हा मी तिच्या लाभार्थ्याच्या आईचा आधार नंबर इथे टाकलेला आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर आता मी इथे समाविष्ट हे तुम्हाला हा पेज दिसतोय का? इथे मी आता क्लिक केलं आहे, तिथे समाविष्ट म्हणून लिहून आलं आहे. त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे, म्हणजे इकडे. आणि हे पहा, झालं माझा अपर आय डी ही सक्सेसफुली क्रिएटेड, रिट्राय अँड लिंक. म्हणजे माझ्या ह्या लाभार्थ्याचा अपर आय डी तयार झाला आहे. पाहिलं मैत्रिणींनो, किती सोपं आहे अपर आय डी तयार करायचं. आता हे झाली आपली सेकंड स्टेप. आता आपल्याला 3 स्टेपवरती जायचं आहे. आता इथे मी क्लिक करून घेणार आहे. आता हे बघा, इथे झालं म्हणून लिहून आलं ना. आता ह्याच्यावरती मी क्लिक केलं, झालं. आता मी पुन्हा बॅक आले. म्हणजे कुठे आले? बेनिफिशरी पेजवरती, जिथे आपल्याला जे आपण पहिला स्टार्ट केलेलं मुले 3 वर्ष ते 6 वर्षाच्या मुलांच्या पेजवरती. आता बघा, आपण कोणाचं केलं? ज्या लाभार्थ्याचं आपण केलं आहे त्या लाभार्थ्याच्या इथे आपण जाऊन आता बघूया की त्याचं अपर आय डी झाला की नाही. हे बघा, आता माझं तुम्हाला दिसत असेल की आता हिचा अपर आय डी ह्या लाभार्थ्याला आलेला आहे. किती सोपं आहे मैत्रिणींनो अपर आय डी तयार करणं. तर अशा सोप्या प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्याला 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे अपर आय डी तयार करू शकता. चला तर मग पटापट अपर आय डी तयार करा. जर मी शिकवलेलं समजलं असेल, आवडत असेल किंवा उपयुक्त वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा सांगा, त्याचे मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अशाच प्रकारे जसं तुम्ही अपर आय डी तयार करणार आहात, तशाच अजूनही माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा, जेणेकरून ते सुद्धा अपर आय डी सोप्या पद्धतीने तयार करू शकतील. नमस्कार.